आताची परिस्थिती बघताना आम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये सिलेंडर्स मिळायचं बंद झालं. आम्हाला सिलेंडर व्यावसायिक सिलेंडर मिळावा ह्यासाठी आम्ही आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या बारामतीच्या सुनेत्रा वहिनी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही अर्ज देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आता आलो आहे. पण हॉटेल व्यवसायवाल्यांचा पण त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे, कारण हॉटेलवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ॲटलिस्ट 25% 30% तरी सिलेंडर्स आम्हाला द्यावेत. हॉटेल व्यावसायिक एक वेळ व्यापारी म्हणून कसा तरी तग धरू शकेल, पण जे स्टाफ आहे यांचं तर जगणं मुश्किल ह्या याच्याने झालेलं आहे. आम्हाला जो रोजचा गॅस मिळत होता तो कमीत कमी एक दिसाड तरी मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू आहे आणि त्यांना भेटण्यासाठी बारामतीतील हॉटेल व्यावसायिक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा आहेत. काय नेमकी तुमची मागणी आहे की आज सुनेत्रा पवारांना तुम्ही भेटायला आलेला आहात? आमचं मत आहे की हॉटेलचा जो व्यावसायिक सिलेंडर मिळतो तो हा घरगुती 21 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी मिळतो. तसं हॉटेल व्यावसायिकांना जो रोज सिलेंडर मिळत होता तो आता 1 दिवसाआड जरी मिळाला किंवा 2 दिवसांनी मिळाला तरी चालू शकतो. आम्हाला सिलेंडर व्यावसायिक सिलेंडर मिळावा ह्यासाठी आम्ही आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या बारामतीच्या सुनेत्रा वहिनी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही अर्ज देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आता आलो आहे. काय नेमकं प्रॉब्लेम जाणवतात आहे तुम्हाला हॉटेल व्यवसाय करताना किंवा कशा पद्धतीने अडचणी येतात? बारामतीमधील आम्ही हॉटेल व्यापाऱ्यांचा हिशोब जर बघितला तर यापूर्वी आम्हाला रोज सिलेंडर मिळत होते, परंतु आताची परिस्थिती बघताना आम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये सिलेंडर्स मिळायचं बंद झालं. आणि सिलेंडर मिळायचं बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसायाचं नुकसान होत आहे, पण हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणारे स्टाफ जो असतो त्या स्टाफमध्ये हॉटेलला धंद्यासाठी स्टाफ फार मोठ्या प्रमाणात लागतो. सर्व करण्यासाठी, बनवण्यासाठी, उतरण्यासाठी ह्या सर्व स्टाफ लोकांना नाईलाज असतो, कंपल्सरी सुट्टी द्यावी लागते. अशी सुट्टी दिल्यामुळे त्या लोकांचं सुद्धा फार मोठं नुकसान आहे. हॉटेल व्यावसायिक एक वेळ व्यापारी म्हणून कसा तरी तग धरू शकेल, पण जे स्टाफ आहे यांचं तर जगणं मुश्किल ह्या याच्याने झालेलं आहे. तरी यापूर्वी जे रोज आम्हाला सिलेंडर मिळत होते तर हॉटेल व्यावसायिक म्हणून आमच्या लोकांची, आमच्या संघटनेच्या सदस्यांची अशी मागणी आहे की आम्हाला 1 दिवसाआड और 2 दिवसाआड तरी आम्हाला काहीतरी सिलेंडर मिळावे. आता सध्या काय प्रॉब्लेम जाणवतात हॉटेलमध्ये? काय काय बंद आहे आता सध्या? आता आमचा जो मेन्यू कार्ड आहे त्यापैकी फक्त 25%च पदार्थ आम्ही देऊ शकत आहे, कारण बाकीचे प्रिपरेशन्स बनवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा गॅस जास्त प्रमाणात लागतो. आमच्याकडे तरी आता आम्ही बऱ्यापैकी चुलीचा वापर काही काही हॉटेल्सवाल्यांनी सुरू केलेला आहे. हे जर अजून 4 दिवसानंतर हे 4-5 दिवसात सिलेंडर मिळालेले नाहीत, अजून जर 4-5 दिवस नाही मिळाले तर हॉटेल बंद होतील. बाहेरून येणाऱ्या लोकांची खूप अडचण होईल. बारामतीसारख्या गावामध्ये जर बरेच लोक बाहेरून येत असतात, आज आपण आता इथं पाहत असाल तर आता इथं भेटायला 500 ते 1000 लोक आलेले आहेत. यांना जाताना चहाची व्यवस्था, चहा नाश्त्याची व्यवस्था, उपासमार होळीची वेळी. त्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ॲटलिस्ट 25% 30% तरी सिलेंडर्स आम्हाला द्यावेत. तुम्ही सुनेत्रा पवारांकडे आलेला आहात, पत्र देणार आहात, वाटते मागणी पूर्ण होईल? आशा आहे तशी मागणी पूर्ण होण्याची, पण हॉटेल व्यवसायवाल्यांचा पण त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे, कारण हॉटेलवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. स्टाफ आहे, परत तुमचे हॉस्पिटलचे काही पेशंट असतात, परत तुमचे शुगरचे पेशंट असतात, विद्यार्थी आहात, ह्या सगळ्या हॉटेलच्या लाईनमध्येच ते येतात. त्याच्यामुळे थोडासा सरकारने, गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्हाला जो रोजचा गॅस मिळत होता तो कमीत कमी एक दिसाड तरी मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते बारामतीतले हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचं मागणी अशी की जे आम्हाला रोज गॅस मिळत होता तो 2 दिवसाआड तरी मिळावा. त्याचं कारण असं आहे की मोठा फरक जो आहे, तो परिणाम जो आहे तो ग्रामीण भागातल्या हॉटेल लाईनवरती पडू लागलेला आहे आणि त्याच्यासाठी हे सुनेत्रा पवारांकडे धाव घेतले आहेत आणि मागणी करत आहेत की आम्हाला गॅस मिळावा. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.